PIBच्या पत्रकार परिशदेत रोजगार येवजणेचेर भर दिवन त्यो लोकांमेरेन कशो पावोवपाच्यो हाचेर भासाभास जाली. Whenever a new initiative comes, there will be lots of communication, there will be lots of miscommunication. Just I am from South India, I am a person from Kerala. So the initial speaker also spoke in Konkani and sir also speak in Konkani or Marathi I suppose. So almost 70-80% of things I can understand through the words. Words also has negative meanings, positive meanings. So it means the connecting words give the actual meaning. So whatever things sir spoke incomplete, I was not able to understand properly because I cannot understand the language properly. Similarly, whenever an initiative happens or a new scheme comes into picture, there will be lots of communication, miscommunication, communication gaps exist. So such a program like a media Vartalab is being organized so that the actual communication takes place. Whatever is the intent behind the scheme, whatever is the intent behind the new initiative, how that has been framed, a proper communication happens with the two stakeholders. पयली पेमेंट जो दितालो तो पेमेंट जर डिले जालो जाल्यार पेनल्टी सुद्दां मारपाची गव्हर्नमेंटान सांगला. म्हणजे कोण तर ऑफिसर डिले करता पेमेंट करपाक एक खंयच्याय कामाक जाल्यार पेनल्टी फॉर दोज पेमेंट्स. सो इतली सुद्दां फॅसिलिटीज ह्या स्किमी भितर हाडलेले आसा. फुडें वयता आसतना सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम तुमकां हांवें शेअरिंग सांगलें. स्टेट सेंटर शेअरिंग आशिल्ल्या कारणान स्कीम बरी चलता कित्याक अकाउंटेबिलिटी फ्रॉम बोथ द गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट एंड स्टेट गव्हर्नमेंट. त्याच्या नंतर सपोर्ट टू एग्रीकल्चर. आता एग्रीकल्चराच्या टायमार थोड्या कडेन कशें आसता, थोडी शेतकार आमचे भाव जे आसा तेही MGNRGA कामा खातीर येता. पूण जेन्ना तेंचो हार्वेस्टिंग पिरियड आसता किंवा तेंचो शेत रोवपाचें म्हणा तुमी किंवा शेताचे जो एक 3-4 म्हयने जे आसता तेन्ना ते क्लॅश जावपाक जायना म्हणून त्या प्रमाणे कामां बी प्रपोज करता. सो खंय तरी तांकां ती 3-4 म्हयने काम मेळ्ळें आपली करपाक मेळ्ळें प्लस MGNRGAची कामां करपाक मेळ्ळी. अशें करून सातत्यान 365 दीस एक आमचो विलेजर कसो काम करतलो हे दृष्टिकोनांतल्यान सरकारान ही स्कीम रिवायव केल्ली आसा आणि हेचो फायदो म्हाका दिसता सगळ्यांनी घेवपाचो गरज आसा. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो पणजी गोवा यांच्या वतीनं आज या ठिकाणी आयोजित वार्तालाप ज्याचा विषय होता विकसित भारत जी रामजी कायदा 2025 या कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी तत्पूर्वी या वार्तालापाचं उद्घाटन करण्यासाठी जे उपस्थित होते ते आपल्या राज्याचे ग्रामीण विकास विभागाचे सचिव माननीय श्री अर्जुन मोहन सर या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. उद्घाटक म्हणून ते या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मी पत्र सूचना कार्यालय पणजी गोवा यांच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर जो पहिला सत्र होता त्यामध्ये उपस्थित असलेले पंचायत विभागाचे उपसंचालक माननीय श्री प्रसिद्ध नाईक सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी सुद्धा वेळेत वेळ काढून या विकसित भारत जी रामजी कायदा याविषयी विस्तृत स्वरूपामध्ये आपल्याला त्यांनी माहिती दिली की जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर, तालुका स्तरावर, ग्रामपंचायत स्तरावर कशा पद्धतीने ही योजना राबवली जाणार आहे आणि त्यामध्ये असलेले जे महत्त्वाचे घटक आहेत ते विशेष उदाहरणासह त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे. त्याबद्दल ते उपस्थित असल्याबद्दल त्यांचंही मी पत्र सूचना कार्यालयाकडून मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर दुसरं सत्र, त्या सत्रामध्ये दुसरं जे सत्र घेतलं ते सरपंच टाई सौ मुग्धाताई शिरोडकर ही या ठिकाणी फोंडा तालुक्यावरून या ठिकाणी येऊन ते आपल्यामध्ये उपस्थित झाल्या आणि त्यांनी अतिशय छान असं ग्रामीण स्तरावर, कारण ही योजना शेवटी जी राबवली जाणार आहे ती सर्वात महत्वाची संस्था ही ग्रामपंचायत आहे आणि त्यातले त्यात विशेष म्हणजे ग्रामसभा आहे. ज्या पद्धतीने दिल्लीत संसद आहे त्या पद्धतीने ग्रामपंचायतवर ग्रामसभा आहे. त्या माध्यमातून विविध चॅलेंजच्या माध्यमातून ते कशा पद्धतीनं काम करत आहेत आणि ह्या योजनेला कशा पद्धतीने जोडून कामं होत आहेत याविषयी सुद्धा त्यांनी छानपैकी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्याबद्दल ताई आपलंही मी पत्र सूचना कार्यालयाकडनं विशेष आभार व्यक्त करतो. गोवा 365 खातीर इर्शाद शेख, गौतमी गांवकर आणि सानिका नागवेकर.